नमस्कार, न्यू सहेली मसाल्याच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्हाला मसाल्यासाठी कांदे कट करायचे होते, तर आम्ही निघालो मामाच्या मळ्यात. मामाच्या शेतातले कांदे होते, त्याच्यामुळे आम्हाला तिथेच जाऊन कट करायचे होते ते. तर आम्ही मामाच्या मळ्याकडे मामाच्या गावाला जायचा हा रस्ता आहे. तर पहिले आम्हाला मामाच्या घरी जायचं होतं. हे बघा, हे मामाचं घर आहे. आम्ही इथेच गाडी लावली, 5 मिनटं इथं आलो. तर आजी होती, तर आजीचं जेवण चालू होतं, त्याच्यामुळे आजीसोबत 5 मिनटं बोललो. मामाच्या घराच्या मागे बघा चिंचेचं झाड आहे, खूप चिंच आलेले आहे त्याला. ते बघितलं आम्ही. पण मग आम्ही मळ्यात जाऊन चिंचा खाणार होतो. मळ्यात पण झाडं खूप आहे, त्यामुळे आम्ही मळ्याच्या रस्त्याने सरळ निघालो. आणि बघा, हे शेती, रस्त्याच्या कडेला मस्त झाडं. पण आता उन्हाळा असल्यामुळे पिकं नाही आहे वावरांमध्ये काहीच, त्याच्यामुळे थोडं वेगळं वातावरण आहे. ते बघा, आलं आम्ही मामाच्या मळ्यात. तर हे मामाचे कांदे आम्ही चाळीजवळच बसून कट करणार होतो. तर जांभळाचं झाड होतं, त्याच्याखाली आम्ही मस्त कागद टाकला मोठा आणि तिथंच आम्ही कांदे कट करायला बसलो. ते बघा, मामी पण होत्या सोबत आणि माझा भाऊ, आम्ही दोघी, माझे भाऊजे, मी आणि माझी आई, आम्ही सगळे कांदे कट करायला बसलो. तर हे बघा, मागे मामाचा मुलगा आहे, तो सरबत करतो आहे आमच्यासाठी. तर आई पण आमच्यासोबत बसली आहे. नंतर भाऊ आहे माझा. तर हे बघा, असा मोकळ्यात मोठा कागद टाकला होता आणि त्या कागदावर आम्हाला ते कांदे कट करून वाळत टाकायचे होते. तर दिवसभरामध्ये खूप ऊन होतं आज. जवळजवळ 43°C इतकं तापमान आज होतं. आणि हे बघा, हा पण मामाचा मुलगा आहे, हा पण थोड्या वेळ आम्हाला मदत करू लागला कांदे कापायला. ती आई आहे माझी. आईची पण आम्हाला मसाले करण्यामध्ये खूप मदत असते आणि मिरच्या निवडायला, मसाले वगैरे, धने वगैरे निवडून देते आई, भरपूर काम करते. तर हे बघा, आम्ही मसाले करतो पण मेहनत खूप लोकांची असते याच्यामागे. मग अशा प्रकारे हे वाळत टाकले आम्ही कांदे. तर हे कांदे आम्हाला जवळजवळ 2 ते 3 दिवस पूर्ण वाळायला लागणार आहे. त्याच्यामुळे इथं जागा पण खूप होती, भरपूर मोकळी जागा असल्यामुळे आम्ही तिथेच ते वाळत टाकणार होतो. हे बघा, असं वातावरण आहे मामाच्या मळ्यातलं. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही 5-10 मिनटं आराम केला. मामाचा मुलगा आहे, चाळीत कांदे भरतो आहे, त्याचं पण काम चालू होतं. आणि 4 वाजेपर्यंत आमचे 1 क्विंटल कांदे कट करून झालेले होते. तर असे आम्ही वाळत टाकून दिले ते. तर ते 3 दिवस त्याला वाळायला लागतील. त्यानंतर आम्ही ते पुन्हा साफ करून आणि मसाल्यासाठी यूज करू. थँक्यू.